नमस्कार, मी रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। रक्षाबंधन येते आणि रक्षाबंधनसाठी आज स्पेशल थाळी बनवणार आहे। सणासुदीला आपलं काय होतं की सणासुदीला आपल्याला कामं जास्त असतात आणि आपल्याला मेनू असा हवा असतो की तो पटकन पण होईल आणि टेस्टी पण होईल। अगदी तसाच मेनू मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आजची जी थाळी आहे ते आपण 12 ते 15 लोकांसाठी बनवणार आहे, त्यामुळे तेवढा अंदाज घेऊन मी तुम्हाला सर्व साहित्य याच्यामध्ये दाखवणार आहे। त्यामुळे अगदी स्पेशल मेनू आहे। तर आपण मिनी बटाटे वडे बनवणार आहे। त्यासाठी एक 750 ग्रॅम मी बटाटे उकडून घेतलेले आहेत। 12 ते 15 लोकांसाठी मी याची थाळी दाखवते आहे। तुम्ही 1 किलो घेतले तरी चालतील, कारण कमी जास्त मुलं येता जाता खातात। तर पाऊण किलो बटाटे घेतलेले आहेत, छान कुस्करून घ्यायचे। 1 चमचा जिरे, 1 चमचा घेतलेले आहेत धने, एक 15 ते 20 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2-3 इंच आलं, हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये अगदी 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी। अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा हिंग घातलेला आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण जे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं जे वाटण घेतलेलं आहे ते घालायचं आहे। अगदी जाडसर वाटायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही आहे। आता हे वाटण छान परतून घ्यायचं आहे। वाटण छान परतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे बटाटे कुस्करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत। बटाटे आहेत ते अगदी छान व्यवस्थित कुस्करून घेतलेले आहेत, अखंड फोडी ठेवायच्या नाही आहेत। आता चवीनुसार त्याच्यामध्ये 1 चमचा मी मीठ घातलेला आहे। अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालूयात, अर्धा लिंबू पिळूयात, अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा आपण बडीशेपची पूड घालायची आहे। बडीशेपची पूड घालायला विसरायची नाही आहे, बटाटे वड्याला छान टेस्ट येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारीक चिरलेला पुदिना तर नक्की घाला, मला पुदिन्याची बटाट्या वड्यामध्ये टेस्ट आवडते। आता मस्तपैकी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता असे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे। मिनी बटाटा वडा आहे त्याच्यामुळे अगदी लहान लहानच गोळे आपण बनवायचे आहेत। 50 गोळे एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतात। आता आपण खीर बनवायला घेऊयात। तर त्यासाठी 2.5 लिटर मी दूध इथे घेतलेलं आहे। दूध छान उकळून घ्यायचं आहे। दूध उकळलं आहे, बाजूला काढून घेऊयात। आता एक कढई घेऊयात, त्या कढईमध्ये थोडंसं साजूक तूप घालूयात आणि त्याच्यामध्ये आपण हे 200 ग्रॅम घेतलेले आहेत जाड शेवया। बॉम्बिनो शेवई मी घेतलेली आहे, 200 ग्रॅमचं एक पॅकेट येतं ते घेतलेलं आहे। तुम्हाला किती घट्टसर खीर बनवायची आहे त्यानुसार तुम्ही शेवया वापरू शकता। मला जास्त घट्ट खीर बनवायची होती म्हणून मी 200 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे। शेवया आहेत त्या तुपावर छान भाजून घ्यायच्या आहेत। शेवया थोड्या भाजून झाल्या की त्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि थोडे चारोळे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि ते पण थोडेसे तुपावर भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपले शेवया आणि ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत। आता काढून घेऊयात आणि आपण जे दूध उकळलेलं होतं त्या दुधामध्ये ह्या शेवया घालूयात आणि शेवया दुधामध्ये छान शिजवून घेऊयात। आपण खिरीसाठी पूर्णपणे दुधाचाच वापर केलेला आहे, इथे आपण पाणी वापरलेलं नाही आहे। आता अगदी अर्धी वाटी मी खवा घेतलेला आहे। खवा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल। तो थोड्याशा तुपावर आपण भाजून घेतलेला आहे। तो खवा भाजून झाल्यानंतर थोडीशी खीर त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे। त्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे आणि तो खवा ह्या खिरीमध्ये आपण टाकलेला आहे। अशा पद्धतीने आपली ही खीर छान शिजून तयार झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे, थोडंसं जायफळ घातलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदी वेगळ्या प्रकारची मी आज खीर बनवते, कॅरेमल खीर बनवते। आता एका कढईमध्ये मी साखर घेतलेली आहे 400 ग्रॅम। त्या साखरेचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे, त्याचं कॅरेमल बनवायचं आहे। तर पाणी न वापरताच आपण अशा पद्धतीने साखर वितळायची आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे, साखर आपल्याला खाली लागू द्यायची नाही आहे। अशा पद्धतीने थोडासा लाईट ब्राऊन कलर आला आपलं हे कॅरेमल तयार झालेलं आहे। आता
आता हे कॅरमल आहे ते आपल्याला खिरीमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जर साधीच खीर बनवायची असेल तर साधी साखर टाकली तरी चालेल, पण ही कॅरमल खीर खूप छान लागते खायला. अशा पद्धतीने हे कॅरमल आपल्याला खिरीमध्ये टाकायचं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तशा पद्धतीने आपली ही कॅरमल खीर तयार झालेली आहे की नाही मस्त मेनू. आता आपण ग्रीन छोले पनीर बनवणार आहे. त्यासाठी आपण घेतलेलं आहे ते 400 ग्रॅम पनीर, पाव किलो छोले आहेत ते हळद मीठ टाकून शिजवून घेतलेले आहेत. 3 कांदे घेतलेले आहेत पातळ चिरून, पाव गड्डी आहे पालक घेतलेला आहे, पाव गड्डी आपण एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 3 इंच आलं घेतलेलं आहे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 15 ते 20 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 टोमॅटो छान लाल झालेले घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे. आता एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि पालक आणि कोथिंबीर ह्या तेलावर छान परतून घ्यायची आहे. पालक आणि कोथिंबीर छान मऊ झाली पाहिजे एवढा वेळ तेलावर आपल्याला परतायची आहे. पालक कोथिंबीर छान परतून झालेली आहे, काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण कांदा, काजू आणि टोमॅटो घालूयात. 1 ग्लासभर पाणी घालूयात आणि हे सर्व साहित्य छान शिजवून घेऊयात. 10 मिनिटं हे साहित्य छान शिजवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीची पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली आहे. पुदिना आणि कोथिंबीरीची पण अशा पद्धतीने पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे पनीर घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे. तुम्ही छोटे तुकडे करूनही तळून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीनेही तळून घेऊ शकता. दोन्ही पद्धतीने तुम्ही तळू शकता. फक्त थोडंसं पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आपलं पनीर छान तळून झालेलं आहे. पनीर तळल्यानंतर हे पनीर आहे ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. नॉर्मल जे पाणी असतं त्या पाण्यामध्येच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने पनीर आपण तळल्यानंतर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे पनीर आपलं असं कडक होत नाही, सॉफ्ट राहतं. थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये आपण अर्धा चमचा शहाजिरे घालायचा आहे. काही खडे मसाले घालायचे आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी, जायपत्री, मायपत्री, हिरवी वेलची, गरम मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरचीचं वाटण घालायचं आहे. ते वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीचा कच्चापणा निघून जाईपर्यंत आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ते टोमॅटो, काजू आणि कांद्याची पेस्ट बनवलेली होती ती टाकायची आहे. ही पेस्ट पण तेलावर छान परतून घ्यायची आहे. 5 मिनटं परतल्यानंतर थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत आपण हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान तुम्हाला दिसत असेल तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूयात 1 ते 1.5 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, अगदी थोडीशी हळद वापरायची आहे. आजची जी भाजी आहे ती ग्रीन पनीर छोले बनवतोय त्याच्यामुळे थोडासा ग्रीनपणा राहिला पाहिजे, हिरवापणा राहिला पाहिजे, म्हणून हळदीचं प्रमाण जास्त वापरायचं नाही. अगदी पाव चमचा मी हळद वापरलेली आहे. आता सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये पालक आणि कोथिंबीरीचं जे पेस्ट तयार करून घेतलेली होती ती टाकायची आहे. ती पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. आता छोले घालायचे आहेत. छोले पण त्या वाटणामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा मी मीठ वापरलेला आहे कारण छोले शिजवताना पण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलंच आहे. त्याचा अंदाज घेऊनच आपण मिठाचा वापर करायचा आहे. आता हे मिश्रण छान तेलावर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण पाणी वापरायचं आहे. जे छोले शिजवलेलं पाणी होतं ते पण वापरायचं आहे आणि पनीर आपण तळून ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये ते पण पाणी त्याच्यामध्ये वापरायचं आहे. जेवढी घट्टसर भाजी तुम्हाला ठेवायची आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मस्त भाजीला उकळी आणून द्यायची आहे. अशा पद्धतीने भाजीला छान उकळी आलेली आहे. कलर किती छान दिसतोय ना, खायला पण खूप टेस्टी लागते. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण थोडंसं अमूल बटर टाकायचं आहे. आता अर्धी वाटी त्याच्यामध्ये घरची मलाई किंवा अमूलची फ्रेश क्रीम वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपले ग्रीन छोले पनीर तयार झालेलं आहे. आता आपण सोयाबीनचा मसाले भात बनवणार आहे. तर त्यासाठी आपण 1 मोठी वाटी सोयाबीन असतात ते भिजत ठेवलेले होते. 2-3 इंच आलं घेतलेलं आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत.
सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर याचं वाटण आपल्याला बनवायचं आहे. सोयाबीन आहे, त्याच्यामधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सोयाबीन एका बाउलमध्ये आपण काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार 1.5 चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 ते 1.5 चमचा मी त्याच्यामध्ये आपला घरचा मसाला वापरलेला आहे, 1 चमचा गोडा मसाला वापरलेला आहे. हे मसाले मी जे वापरलेले आहे ते सर्व आपले घरचे आहेत. 1 वाटी आपण घातलेला आहे दही आणि आपण जे आलं लसूण खोबऱ्याचं वाटण होतं ते घातलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण छान आपण त्या सोयाबीनमध्ये मिक्स करायचं आहे. सोयाबीन अशा पद्धतीने मॅरिनेट करून आपल्याला ठेवायचं आहे. अशा पद्धतीने सोयाबीन मॅरिनेट करून ठेवलं ना की सोयाबीनला चव लागते चांगली. तो मसाला आहे तो पूर्णपणे आतमध्ये सोयाबीनमध्ये मुरला जातो, त्यामुळे सोयाबीन खूप टेस्टी लागतं खायला. आता 1 किलो इथे इंद्रायणी मी तांदूळ वापरणार आहे. 15 लोकांसाठी 1 किलो तांदूळ लागतो आणि तुम्ही जर बासमती वापरणार असाल तर अर्धा किलो लागेल, कारण इंद्रायणीचा भात आहे तो शिजून कमी होतो. 3 कांदे मोठे आकाराचे मी पातळ चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लवंग, मिरी, तमालपत्र, चक्रीफूल, हिरवी वेलची, मसाला मिरची. एका पातेल्यामध्ये मी 300 ml तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हिंग, कढीपत्ता, कांदा आणि आपण जे गरम मसाले घेतलेले होते ते टाकायचे आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. टोमॅटो चांगले तेलामध्ये परतल्यानंतर आपण जे सोयाबीन मॅरिनेट करून ठेवलेले होते ते टाकायचे आहेत आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. कलरच किती छान दिसतोय ना. अशा पद्धतीने मसाले भात नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात शेवटी मी ते मटण मसाला वापरलेला आहे 2 चमचे. आपण जो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि तो पण 1-5 मिनिटं छान त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. 1 किलो मी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 2 लिटर पाणी वापरलेलं आहे. इंद्रायणी तांदूळ आहे म्हणून मी 2 लिटर पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला जास्त गिचका आवडत नसेल किंवा जास्त मऊ आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. आता चवीनुसार मी त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मीठ घालणार आहे. सुरुवातीला आपण सोयाबीन मॅरिनेट करताना 1.5 चमचा मीठ वापरलेला आहे, त्याचा अंदाज घेऊन मी 2.5 चमचे परत एकदा त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. भाताला छान उकळी आणून द्यायची आहे. उकळी आल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला हा भात शिजवून द्यायचा आहे. आता आपण बटाटे वडे बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, अर्धा ते पाव चमचा मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये लागतं. थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे. माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे. अगदी थोडासा खायचा सोडा आपला असतो तो घातलेला आहे. हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. एवढं घट्टसर मिश्रण बनवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. छान छोटे मिनी वडे आपण हे तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायचे आहेत. अशा पद्धतीने हे वडे आपण तळून घ्यायचे आहेत. छान खमंग तळायचे आहेत. पिठामध्ये हळद वापरायची नाही आहे, आपण सोडा वापरलेला असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हळद वापरायची नाही आहे. मस्त अशा पद्धतीने आपण हे मिनी बटाटे वडे तयार करून घेतलेले आहेत. तर आजचा आपला हा मेनू तयार झालेला आहे. मस्त असा मसाले भात झालेला आहे. अशी क्रीमी अशी आपली आजची ही छोले पनीरची भाजी तयार झालेली आहे. पुरी किंवा चपातीबरोबर तुम्ही ही थाळी सर्व करू शकता. 15 लोकांसाठी 1.5 किलो कणिक तुम्हाला लागू शकते पुरीला किंवा चपातीला. मस्त मिनी बटाटे वडे, त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी, कॅरेमल खीर, मस्त क्रीमी अशी ग्रीन छोले पनीरची भाजी आणि चमचमीत असा मसालेदार सोयाबीन राईस.
माझी थाळी कशी वाटली, नक्की रक्षाबंधनला ट्राय करणार की नाही? माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.